मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती काल जो काही थरार झाला त्यानंतर त्या ठिकाणची जी काही वाहतूक आहे ते आता सुरळीत करण्यात आलेली आहे। जे टँकर त्या ठिकाणी पलटी झालं होतं ते त्यामध्ये जो प्रोपोलिन नावाचा वायू होता, गॅस होता, तो व्यवस्थितपणे दुसऱ्या कॅप्सूलमध्ये भरून ते सुरक्षित त्या जागेवरून हलवण्यात आले। पण आता प्रश्न भरपूर उठलेत। खरं तर ट्रॅफिक जरी त्या ठिकाणची सुरळीत झाली असली तरी अनेक प्रश्न या वाहतूक कोंडीनंतर निर्माण झालेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर काल 36 तासानंतर म्हणजे तब्बल 36 तासानंतर ते जे टँकर होतं ते त्या ठिकाणाहून उचलण्यात आलं आणि वाहतूक कोंडी पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली। पण यानंतर प्रश्न असा उठतोय की प्रशासनाला किंवा यंत्रणेला ते टँकर त्या ठिकाणाहून उचलण्यासाठी इतका वेळ का लागला। आणि दुसरं म्हणजेच प्रशासनाने त्यावेळी जेव्हा नागरिक सगळे काही त्या रस्त्यामध्ये अडकून होते, वाहतूक कोंडीमध्ये होते, तासनतास त्या ठिकाणी नागरिक होते आणि ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास तर होतच होता, पण प्रशासनाने त्यावेळी त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं केली, ते म्हणजेच टोल वसूल केला त्यावेळी प्रवाशांकडून। अनेक प्रश्न आहेत। खरं तर पहिला प्रश्न विचारला जातोय तो म्हणजेच प्रशासनाने नागरिकांना प्रतिसाद का दिला नाही। खरं तर काल LS मराठीची टीम ज्यावेळी त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा म्हणजे ट्रॅफिक ज्या ठिकाणाहून सुरू झालं होतं आणि जिथपर्यंत वाहतूक कोंडी होती तिथपर्यंत काही नागरिक पाण्याचे बॉटल्स असतील किंवा नाश्त्याची सुविधा असेल, ज्या ठिकाणी लोक वाहतूक कोंडीमध्ये अडकून तासनतास पडलेले आहेत तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते। खरं तर माणूस म्हणून एक माणुसकीचा हात त्या ठिकाणी जर पोहोचू शकतो तर प्रशासन त्या ठिकाणी का पोहोचू शकत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण जेव्हा LS मराठीच्या टीमने लोकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर लोकांचा असा रिस्पॉन्स होता की आम्हाला आणखी सुद्धा काहीच अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। 10 ते 12 तासांच्या वर झाले आम्ही या ठिकाणी बसलोय, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली आहे, ना खाण्याची काही व्यवस्था आहे, लेडीज आहेत, लहान लेकरं आहेत, पण वॉशरूमची सुद्धा काही सुविधा केलेली नाही। अशा पद्धतीचा रिस्पॉन्स त्यावेळी लोकांकडून आला। त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय की जर एक सर्वसामान्य माणूस माणुसकीचा हात घेऊन त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो तर प्रशासन का नाही पोहोचू शकत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी ही जी काही वाहतूक कोंडी त्या मार्गावरती झाली त्यावेळी एकीकडे सरकार सांगतं की हा सरकारचाच नियम आहे की जर का एखाद्या टोल नाक्यावरती गाडी 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबली तर त्या गाडीपासून जो टोल आहे तो आकारला जात नाही। जर असा नियम आहे तर तासनतास नागरिकांना तुम्ही वेटीस धरलं आणि तरीसुद्धा त्यांच्याकडून टोल आकारला गेला, म्हणजे हा कुठला न्याय आहे। खरं तर प्रवाशांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम त्यावेळी प्रशासनानं केलं आणि हे का केलं गेलं हा मोठा प्रश्न आहे। याबाबत चौकशी व्हायला हवी। खरं तर जेव्हा तासनतास 36 तासांपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी अडकून पडलेली होती, खायची प्यायची काय व्यवस्था नव्हती, लोकांची काय मानसिक स्थिती त्यावेळी असणार आहे आणि तुम्ही जर त्यांच्याकडून टोल वसूल करत असता तर सरकार काय फक्त गल्ले भरण्यामध्ये जमा आहे का किंवा गल्ले जमा करण्यामध्ये व्यस्त आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच 25 वर्ष झालं पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बांधून आणि 25 वर्ष झाले तरीसुद्धा एक पर्यायी मार्ग आपलं सरकार बांधू शकलेलं नाही। जेव्हा ते डिझाईन केलं गेलं त्यामध्ये कुठेही पर्यायी मार्ग नाहीये। जर का अशी आपत्कालीन परिस्थिती आता यापुढे उद्भवली आणि भविष्यामध्ये जर का अशी आपत्कालीन परिस्थिती येणार असेल तर आपण किती सज्ज आहोत हे कालच्या या घटनेवरून दिसलं। खरं तर पर्यायी मार्ग नाही आहे। त्याच्यामुळं हे कुठेतरी यंत्रणेची नामुष्की आहे का, प्रशासनाची नामुष्की आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खरं तर काल जे काही ट्रॅफिक लागलं होतं किंवा जे काही जाम त्या ठिकाणी होतं 20 ते 30 किलोमीटरपर्यंत रांगाच्या रांगा लागल्या होत्या वाहनांच्या आणि त्या रांगामध्ये 150पेक्षा जास्त ST महामंडळाच्या बसेससुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि त्यांच्याशी सुद्धा आपण जेव्हा संवाद साधला त्यांना वरूनही काही माहिती नव्हती, त्यांनाही काही अधिकृत माहिती मिळालेली नव्हती आणि आज बातमी येते की ST महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या त्या ठिकाणी रद्द करण्यात आला, ज्यामुळे 3.5 कोटीचा फटका जो आहे तो ST महामंडळाला बसला। म्हणजे यामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच आर्थिक फटका बसला, दुसरं म्हणजेच आपल्याकडे भविष्यामध्ये जर का अशी आपत्कालीन परिस्थिती आली तर आपण त्यासाठी सज्ज नाही आहोत, मग पुढे काय होणार आहे। आणि तिसरं म्हणजेच प्रशासनाचा नागरिकांना किती प्रतिसाद मिळतो आणि किती नागरिकांना त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो आणि यंत्रणा आपली किती जलद गतीनं चालते हे आतून दिसलं। खरं तर यामध्ये खरंच प्रशासनाचं मोठं अपयश म्हणावं लागेल आणि यापुढे जर यावरती चौकशी होणार नसेल आणि काहीही पर्यायी मार्ग निघणार नसेल आणि यावरती चौकशी होणार नसेल तर हे खरंच प्रशासनाचं किती मोठं अपयश आहे असं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी प्रिया मोरे, LS मराठी पुणे।